सो इथे माझी दिवसाची सुरुवात होते गरम पाणी पियाल्यानंतर. त्यानंतर इथे मी माझा फेस पॅक बनवत आहे, जे आहे बेसन आणि हळद, आणि मी हे पाण्यासोबत मिक्स करून लावणार आहे, माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे. किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यासोबत मिल्क ॲड करू शकता, दहीसोबतसुद्धा लावू शकता आणि रोज वॉटरसोबतसुद्धा लावू शकता. आणि अशी स्मूथ पेस्ट बनवली. त्यानंतर मी माझ्या फेसवर अप्लाय करते. आणि बेसन आहे ना, हे आपलं टॅन रिमूव्ह करतात. बेसन आणि हळद आहे ना खूप चांगली असते आपल्या स्किनसाठी आणि शरीरासाठी सुद्धा. जसं का तुम्हाला माहीत आहे, गरम पाण्यामध्ये हळद टाकून सुद्धा पिऊ शकतो आपण तसं. ओके, सो काय नाही, मी इथे फास्ट व्हिडिओ बनवले आहे कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणण्यासाठी. हे अशा प्रकारे मी लावते आहे. कोण ब्रशनी लावू शकतात तुमचं हे. आणि त्यानंतर मी साध्या पाण्याने फेस धुवून घेतला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर ग्लो किती छान आला आहे. खूप मस्त वाटतं आहे, काही फिल्टर व्हिडिओ नाही आहे. सो आता आम्ही इथे तयारी केली आणि आम्ही आता निघालो आहोत बाजारात जाण्यासाठी. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कोमल जाधव आणि पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि खूप सॉरी का मी खूप दिवसापासून, खूप महिन्यानंतर इवन ब्लॉग बनवते. जस्ट बिकॉज ऑफ दिस थिंग का मला वेळ नाही मिळत, मी जॉबलाही जाते त्यामुळे. मग काय नाही, आज आम्ही मार्केटला जाणार आहोत. थोडं ग्रॉसरी शॉपिंग पण करायचं आहे, म्हणजे जे मंथली असतं आपलं ते करायचं आहे. त्यानंतर फिश घ्यायचे आहे. मग आज बहुतेक तुम्हाला फिशची रेसिपीसुद्धा दाखवता येईल माझ्या चॅनलवर. सो स्टे ट्यून.